मिथुन राशीच्या जातकांना राशीस्वामी बुध हा आठवडा तुमच्यासाठी संवाद, निर्णय क्षमता आणि नव्या संधींचा ठरणार आहे. विचारांची गती वाढेल, पण त्याचवेळी स्थिरता राखणे गरजेचे आहे. या आठवड्यामध्ये सूर्य बुधादित्य योगामुळे तुमची बौद्धिक क्षमता व संवाद कौशल्य वाढणार आहे. गुरुकडून अनुकूल दृष्टी लाभल्यास मार्गदर्शन व योग्य सल्ला मिळेल. मात्र शनी संयमाची तुमच्या परीक्षा घेऊ शकतो. विशेषतः कागदपत्र, करार व कायदेशीर बाबींमध्ये कुठल्याही प्रकारची सही करताना कागदपत्र नीट तपासून त्यानंतरच सही करा. करिअर व नोकरीच्या संदर्भात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांशी चर्चा फलदायक ठरेल. बदली किंवा प्रवासाचे योग संभवतात. टीमवर्कमध्ये तुमचे मत प्रभावी ठरेल. या आठवड्यात तुमची कम्युनिकेशन स्किल हेच महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या मार्केटिंग, मीडिया, शिक्षण, IT क्षेत्रातील मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी अनुकूल काळ असून भागीदारीत स्पष्ट लिखित करार ठेवा. लहान आर्थिक जोखीम टाळा. अति आत्मविश्वासामुळे एखादा चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासामध्ये एकसंधपणा आवश्यक असून अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सकारात्मक आठवडा असून ग्रुप स्टडी महत्त्वाची आहे. मोबाईल व सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करा. किमान रोज 2 तास एकाग्रतेने अभ्यास केल्यास उत्तम यश मिळवू शकाल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबत संवाद सुधारेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. अविवाहितांसाठी नवीन ओळखीच्या शक्यता असून प्रेमसंबंधात स्थिरता पण भावनिक चढउताराचा संभव आहे. संयम आणि स्पष्ट बोलणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवे स्रोत सापडू शकतात. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अनावश्यक खर्च टाळल्यास योग्य नियोजन करून बचत करू शकाल. कुठल्याही आर्थिक निर्णयासाठी गुरुवार हा शुभवार आहे. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना ताणतणाव व डोकेदुखीची शक्यता असून झोप अपुरी राहणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. पचनसंस्थेसंदर्भात कुठलेही दुर्लक्ष करू नका. रोज किमान 15 मिनिटे ध्यान व प्राणायाम करा. हलका आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. मिथुन राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहेत 3, 5 व 9. शुभ रंग आहे हिरवा, पिवळा व आकाशी. शुभवार आहे बुधवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 17 व 20 फेब्रुवारी. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, बुधाच्या प्रसन्नतेकरता येत्या बुधवारी हिरव्या मुगाचे दान करा आणि ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. लहान मुलांना शैक्षणिक साहित्य दान करा. हा उपाय केल्यास बुद्धीची स्पष्टता वाढेल. आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधातील समतोल तुम्ही टिकवू शकाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष संदेश, हा आठवडा तुमच्या विचारशक्ती आणि संवाद कौशल्याची परीक्षा घेणारा असणार असून योग्य वेळी योग्य शब्द वापरल्यास तुम्ही मोठा फायदा मिळवू शकता. आत्मविश्वास ठेवा आणि निर्णयांमध्ये स्थिरता ठेवा. यश तुमच्या पावलांशी जोडले जाईल.